पुण्यात आहात, ड्रग्स प्रकरणाची सगळी ब्रीफिंग तुम्ही घेतली आहे सीपींकडनं. खरं तर तुम्ही अतिक्रमणाचे आदेश देखील दिले, अतिक्रमण हटवण्याचे. काय आयुक्तांना नवे आदेश देणार आहात? हे सगळं कसं थांबवणार आहात? आयुक्तांना यापूर्वीच मी आदेश दिलेले आहे. ते कारवाई सगळीकडे पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त. आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि हे संपूर्णपणे ड्रग्सचे अड्डे जे आहेत ते सगळे उद्ध्वस्त केले जातील. सर, लेक लाडकी योजनेबाबत ना एक संभ्रम फक्त आहे, तेवढा फक्त क्लिअर करून सगळं होईल. सर, एक संभ्रम फक्त लेक लाडकी योजनेबद्दल असा आहे की नेमके लाडकी नाही, बहीण त्याबद्दल असे संभ्रम आहे की जे पैसे देण्यात येणार आहेत त्यात काही अटी लावले, जसं की संजय गांधी निराधार योजनेला असतील तर ते 500 रुपये वाढवून दिले जाते. ते नेमकं काय? थोडं नाही, काही नाही. ही पूर्ण योजना वेगळी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, याच्यात 1,500 रुपये त्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग होतील आणि दर महिन्याला तिला 1,500 रुपये ते मिळतील. त्याचा GR पण आम्ही कालच काढलेला आहे. त्याची 1 जुलैपासून